एका गावाचं नाव होतं सोनखेड. सकाळची बातमी पसरली होती. देशमुखांच्या घरी पुन्हा मुलगी झाली. ही बातमी ऐकून कोणी आनंदी नव्हतं. कारण देशमुख म्हणजे रघुनाथ देशमुख, गावातला श्रीमंत शेतकरी. 4 एकर ऊस, 2 ट्रॅक्टर, पण मनात अजूनही जुनावट विचारात अडकलेला. रुग्णालयात बसलेला रघुनाथ डॉक्टरकडेच पाहत राहिला. डॉक्टर म्हणाले, "अभिनंदन, मुलगी झाली आहे." आई आणि बाळ दोघेही ठणठणीत आहे. क्षणभर शांतता, आणि मग रघुनाथचं तोंड वाकडं झालं. मुलगी? त्याच्या आवाजात आनंद नव्हता, राग होता. बायको सावित्री खाटेवर पडलेली, डोळ्यात पाणी, ओठांवर हसू, आणि तिच्यासाठी ते बाळ म्हणजे देवाचं वरदान होतं. ती हळूच म्हणाली, "नाव ठेवूया का? खूप गोड आहे रे." रघुनाथने पाठ फिरवली. "नाव वगैरे काही नाही. पहिल्या 2 मुलींचं काय केलं? आज कोण विचारतं त्यांना?" तो बाहेर निघून गेला. त्या छोट्याशा बाळाला पहिल्याच दिवशी कळलं नाही, पण तिचं आयुष्य आजच ठरवलं गेलं होतं. ती तिसरी मुलगी होती. मोठी सुमित्रा, मधली कावेरी, आणि ही अनया. तिन्हीच्या कपड्यात फरक होता, तिन्हीच्या अन्नात फरक होता, आणि सगळ्यात मोठा फरक वडिलांच्या वागण्यात. गावात कोणी काही विचारलं की रघुनाथ म्हणायचा, "मुली आहेत, दुसऱ्याच घरच्या." पण सावित्रीचं काळीज तुटायचं. अनया 5 वर्षाची झाली. शाळेत भरती करण्याची वेळ आली. सावित्री म्हणाली, "हिला पण शाळेत टाकूया, हुशार आहे." रघुनाथ हसला. "मुलगी शिकून काय करणार? उद्या परक्याच घरात जाणार आहे." त्या दिवशी अनयाचं भविष्य एका वाक्यात बंद केलं गेलं. तिला शाळेत नाही तर शेतात कामाला पाठवलं गेलं. पण नियती काही वेगळीच होती. अनया लहान होती. तिच्या डोळ्यात प्रश्न होते. ती वेगळी का? माझं काय चुकलं? ती आईजवळ येऊन विचारायची, "आई, बाबा माझ्यावर का रागावले आहेत?" सावित्रीकडे उत्तर नव्हतं, फक्त अश्रू होते. एक दिवस रघुनाथने गावात जाहीर केलं, "आता पोरे, या तिसऱ्या मुलीवर 1ही रुपया खर्च करणार नाही." त्या रात्री सावित्रीने पहिल्यांदा देवाला विचारलं, "देवा, मुलगी जन्माला घालणं पाप आहे का?" आणि त्याच क्षणी अनयाच्या आयुष्याची खरी परीक्षा सुरू झाली. अनया 7 वर्षाची झाली होती, पण तिचं आयुष्य 7 वर्षाच्या मुलीसारखं नव्हतं. तिच्या हातात खेळणी नव्हती, तर कामांची यादी होती. सकाळी उठताच आईला पाणी भरायला मदत, जनावरांना चारा, घर झाडणं, आणि उरलं-सुरलं अन्न खाणं. शाळेच्या वाटेवरून जाताना ती रोज मुलांकडे पाहायची. पुस्तक, दप्तर, हसणारी तोंडं, आणि स्वतःकडे पाहून मनात म्हणायची, "मी काय वेगळी आहे का?" गावातली शाळा घराजवळच होती. दुपारी सुट्टीच्या वेळी अनया शाळेच्या खिडकीजवळ उभी राहायची. फळ्यावर लिहिलेली अक्षरं तिला समजत नव्हती, पण मन ओढ घेत होतं. एक दिवस शिक्षक माधव सर यांनी तिला पाहिलं. "ये बाळा, इथे का उभी आहेस?" ती घाबरून म्हणाली, "सर, फक्त ऐकायला." सर काही क्षण गप्प राहिले. त्यांना कळून चुकलं, ही मुलगी गरीब नाही, ती नाकारलेली आहे. त्या संध्याकाळी रघुनाथला सगळं कळलं. शाळेत काय काम? तो रागाने ओरडला. अनया काहीच बोलली नाही. क्षणात त्याचा हात उगारला. "मुलगी असून शाळेत जाण्याचं स्वप्न बघतेस?" आई सावित्री मध्ये पडली, पण तिलाही शब्दांचा मार बसला. "तूच हिला बिघडवतेस. मुलीला जास्त शिकवलं की डोक्यावर चढते." त्या दिवशी अनयाच्या मनात एक गोष्ट खोलवर रुतली. मौन म्हणजे कमजोरी नाही, तर सहन करण्याची ताकद असते. रात्री सावित्रीने अनयाला कुशीत घेतलं. "आई, मी चुकीचं केलं का?" सावित्री डोळे पुसत म्हणाली, "नाही ग, काही स्वप्न गुपचूप जपावी लागतात." दुसऱ्या दिवशी तिने लपून माधव सरांना भेटले. "सर, हिला शाळेत नाही टाकता येणार, पण अक्षर ओळख तरी शिकवा." सरांनी मान डोलावली. रात्री सगळे झोपल्यावर अनया जमिनीवर बसायची. काडीने मातीत अक्षर गिरवायची. अ, आ, ई. आई तिच्या जवळ बसूनच तिचं डोकं थोपटायची. त्या अंधारात एक भविष्य आकार घेत होतं. एक दिवस रघुनाथने ठामपणे सांगितलं, "अनया आता कामाला जाणार. घरात एक पोट जास्त आहे."
त्या रात्री अनया रडली नाही. तिने पहिल्यांदा मनात निर्णय घेतला, मला नाकारलं आहे, पण मला हरायचं नाही. अनया 10 वर्षाची झाली होती. त्या वयात मुली बाहुल्या खेळतात आणि अनया कामाला जात होती. रघुनाथने तिला गावातल्या एका श्रीमंत घरात कामाला लावलं. सकाळी 5 वाजता उठणं, भांडी घासणं, घर साफ करणं आणि दिवसभर उभं राहणं. काम केलं नाही तर ओरड, चूक झाली तर अपमान. एक दिवस तिच्या हातून काच फुटली. घरच्या मालकीनबाईंनी जोरात ओरडलं, अक्कल नाही का? कामाला ठेवायचं म्हणजे डोक्यावर बसवायचं का? अनया गप्प, डोळ्यात पाणी, पण ओठ मिटलेले. त्या क्षणी तिला आठवलं आईचं वाक्य, सहनशीलता म्हणजे हार नाही. त्या घरात एक आजी राहत होती, सरस्वती आजी. सगळ्यांच्या ओरडण्याच्या आवाजात आजीने अनयाला जवळ बोलावलं. बाळा, नाव काय तुझं? अनया. डोळ्यात खूप काही आहे तुझ्या. त्या दिवसापासून आजी अनयावर लक्ष ठेवू लागल्या. आजी संध्याकाळी तिला वर्तमानपत्र वाचायला लावायच्या. हे काय अक्षर? अनया थपकायची, पण उत्तर देण्याचा प्रयत्न करायची. आजी हसायच्या. चूक झाली तरी चालेल, शिक्षण थांबवू नकोस. त्या शब्दांनी अनयाच्या मनात नवा विश्वास जागा झाला. एका महिन्यानी रघुनाथ पैसे घ्यायला आला. जास्त वेळ काम करून घ्या हिला, तो मालकीनबाईंना म्हणाला. त्यावेळी आजीने सगळं ऐकलं. आजीच्या डोळ्यात पाणी आलं. रात्री आजीने अनयाला विचारलं, बाळा, तुला शिकायचं आहे का? अनया पहिल्यांदा मोठ्याने म्हणाली, हो. तो शब्द तिच्या आयुष्यातला पहिला आवाज होता. सरस्वती आजी त्या रात्री झोपल्या नाही. अनयाच्या डोळ्यात त्यांनी स्वतःचं जुनं आयुष्य पाहिलं होतं. स्वप्न असूनही दडपलेली. सकाळीच आजीने घरात जाहीर केलं, ही मुलगी आता माझ्या सोबतच राहणार. काम करेल, पण शिकेलही. मालकीनबाई चकित झाल्या. आजी, हे शक्य आहे का? आजी ठाम, नसेल तर मी शक्य करेन. रघुनाथला बातमी कळताच तो संतापून आजींच्या घरी पोहोचला. माझ्या मुलीवर तुम्ही अधिकार कसा काय घेतला? तो ओरडला. आजी शांतपणे म्हणाल्या, कारण तू तो अधिकार स्वतःच सोडला आहेस. त्या कारणाने रघुनाथ क्षणभर गप्प झाला. सावित्री पहिल्यांदा पुढे आली. ती माझी मुलगी आहे. तिला शिकायचं आहे. तिच्या आवाजात भीती होती, पण शांत शब्दामध्ये ठामपणा होता. रघुनाथने तोंड फिरवलं. माझा काही संबंध नाही. अनया आजीसोबत राहायला लागली. सकाळी काम, दुपारी शाळा, रात्री अभ्यास. पहिल्यांदा तिच्या हातात पुस्तक होतं. ती अक्षर ओळखू लागली, वाक्य वाचू लागली. प्रत्येक शब्दांसोबत तिचा आत्मविश्वास वाढत होता. गावात चर्चा सुरू झाली. मुलीला डोक्यावर बसवलंय, परक्या घरची झाली की कळेल. रघुनाथच्या मनात अहंकार पेटला. त्याने आजींना धमकी दिली, तिला परत पाठवा, नाहीतर परिणाम भोगाल. आजीने उत्तर दिलं, तू बाप आहेस, पण मी माणूस आहेस. त्या रात्री अनया आजींच्या पायाशी बसून म्हणाली, मी मोठी होईन आणि सगळ्यांना उत्तर देईन आजी. आजी हसल्या. तो दिवस लांब नाही, वर्ष सरत गेली. अनया आता 20व्या वर्षात होती. पातळ देह, पण मनाने खूप मजबूत. सरस्वती आजींच्या आधारामुळे ती शिकली, पुढे गेली आणि नाव कमवलं. गावात पहिल्यांदा एका गरीब मुलीने शहरात शिक्षण पूर्ण केलं आणि नोकरी मिळवली. लोक कुजबुजायला लागले, तीच का रघुनाथची मुलगी? अनयाला शहरात एका सामाजिक संस्थेत नोकरी मिळाली. ती तिथे गरीब मुलांना शिकवत होती, आईवडिलांना समजावत होती आणि प्रत्येक मुलीला स्वतःला पाहत होती. सरस्वती आजींच्या डोळ्यात आज समाधान होतं. तू उत्तर दिलंस बाळा, शब्दाने नाही, आयुष्याने. एका दिवशी गावातून फोन आला. रघुनाथ आजारी होता. शेती गेली होती, पैसा संपला होता. ज्या लोकांसाठी तो मुलींना नाकारत होता, तेच लोक आज त्याच्याकडे पाठ फिरवत होते.
आई सावित्री एकटी पडली होती. अनया गावात परत आली. ती दारात उभी होती आणि समोर कुमकुवत थकलेला रघुनाथ देशमुख. तो तिला ओळखू शकला नाही. बाबा. तो आवाज ऐकून त्याचे हात थरथरले. डोळ्यात पाणी. माझी चूक झाली. तो रडत म्हणाला. मुलगी म्हणून नाही, माणूस म्हणून तुला नाकारलं. अनयाने काहीच बोलली नाही. ती आत गेली. आईला मिठी मारली. अनयाने सगळ्यांसमोर सांगितलं, हा माझा बाप आहे. त्याने मला नाकारलं होतं, पण मी त्याला नाकारणार नाही. तिने त्यांना शहरात नेलं. उपचार केला. आधार दिला. सरस्वती आजींचं इकडे निधन झालं. त्यांच्या अंत्यसंस्कारात अनयाने एकच वाक्य म्हटलं, ज्यांनी रक्ताने नाही माणुसकीने नातं दिलं त्या माझ्या खऱ्या आजी. शेवटचा विचार. मुलगी परकी नसते, परके विचार असतात. ज्यांना नाकारलं जातं तेच उद्या आधार बनतात. जर कथा मनाला भिडली असेल तर लाईक करा, कमेंटमध्ये तुमचं मत सांगा आणि शेअर करा, कारण प्रत्येकाने ही कथा ऐकली पाहिजे. धन्यवाद.